हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? तर आज तुमच्यासोबत मी साबुदाणा खिचडीची रेसिपी शेअर करणार आहे. तर त्यासाठी मी आधी तेलामध्ये जिरे बारीक केलेली हिरवी मिरची आणि भाजलेला शेंगदाण्याचा कूट मी व्यवस्थित परतून घेतला आणि त्यानंतर मग भिजलेला साबुदाणा टाकला आणि तो पण मी व्यवस्थित परतून घेतला. आणि आपल्याला जर वाटलं शेंगदाण्याचा कूट जर थोडा कमी पडला आहे, तर वरून परत आपण टाकू शकता. त्यानंतर बटाटा मी किसून घेतला आणि व्यवस्थित वॉश करून तो पण टाकून घेतला. आणि मग सर्व मिक्स करून चवीनुसार मीठ टाकले आणि वरून कोथिंबीर टाकली आणि नंतर 5 मिनिट वरून झाकण ठेवले. आणि इथे साबुदाण्याची गरमागरम खिचडी आता तयार झाली आहे. त्यानंतर तुम्ही थंबनेलमध्ये बघितल्याप्रमाणे आज मी तुमच्यासोबत गृहिणींनी आनंदी कसे राहायचे तर त्यासाठी मी तुमच्यासोबत काही टिप्स शेअर करणार आहे. तर चला मग सुरुवात करूया. फर्स्ट टिप आहे नियमित व्यायाम. एंडोर्फिन हे हार्मोन आपल्या शरीरात आनंदाची निर्मिती करण्यासाठी अतिशय महत्त्वाचे हार्मोन आहे. व्यायामामुळे शरीराला चालना मिळते आणि एंडोर्फिन हार्मोनची निर्मिती होते. या हार्मोनमुळे आपला ताण कमी होऊन मन शांत होण्यास मदत होते. तसेच व्यायामामुळे भीती आणि नैराश्याची भावना पण कमी होण्यास मदत होते. त्यामुळे व्यायाम करणे गरजेचे आहे. त्यानंतर सेकंड टिप आहे उत्तम आहार. तुम्ही संतुलित आणि पोषक आहार घेत असाल तर तुमची तब्येत नकळत चांगली राहण्यास मदत होते. मन ताजेतवाने हवे तर गोड खाणे टाळायला हवे. तसंच कॉफी आणि अल्कोहोलचे सेवन जर करत असाल तर त्याचे प्रमाण अतिशय कमी ठेवायला हवे. त्यामुळे तुमच्या मनावरचा ताण आणि वैताग दूर होण्यास मदत होते. तुम्हाला उदास वाटत असेल तर आहारात सेलेनियम, ओमेगा 3 फॅटी ॲसिड, व्हिटॅमिन B12, कॅल्शियम, लोह, झिंक आणि व्हिटॅमिन्स यांचा आहारात समावेश करायला हवा. तर आपली पुढची टीप आहे आवडीचे करिअर निवडा. अनेकदा महिलांचा आनंद हा त्यांच्या कामात दडलेला असतो. तुम्ही करत असलेले काम तुमच्या आवडीचे असेल तर तुम्ही नकळतच आनंदी राहता. मात्र तुम्ही करत असलेले काम तुमच्या आवडीचे नसेल तर तुम्ही निराश आणि उदास होण्याची शक्यता असते. म्हणूनच महिलांनी आपले करिअर निवडताना आपले काम आपल्याला आवडेल याची काळजी घ्यायला हवी. तर फोर्थ टिप आहे स्वतःची काळजी. घरातील सगळ्यांची काळजी घेता घेता महिला अनेकदा स्वतःची काळजी घेणे विसरतात. मात्र आपण आपली काळजी घेतली नाही तर दुसरे कोणीच आपली काळजी घेणारे नसते. त्यामुळे वेळच्या वेळी आपल्या तब्येतीची, आपल्या आवडीनिवडींची आणि आपल्या मनाची काळजी घ्यायला हवी. त्यामुळे आपण नक्कीच आनंदी आणि फ्रेश राहू शकतो. तर गाईज तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.